की ऐकायला आवडतो तो म्हणजे सँडी दिवेकरांचा. आता फलंदाजी करतील का आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी पाहूया. अचूक अशी फलंदाजी करण्याची जबाबदारी घेते जाईकला आलेले फलंदाज किरण पवार आणि सँडी दिवेकर. तसेच गोलंदाजी स्ट्राईकवर मार्क सज्ज होतोय तो रोहित वांदळे या संघाकडून 5-6 पावलांचा रनअप घेतोय. समोर स्ट्राईकला एंडवर फलंदाज आहेत ते किरण पवार. एक साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा देखील परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेवर खातं उघडलं जाते. स्कोर बोर्ड उघडलं जाते. 2 धाव संख्या होते ती. खामगाव गावचे सुपुत्र अल्पेश वाजे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आई गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लगेचच मैदानाकडे जाऊ. किरण पवार काय समाचार घेतात. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये जातोय काय नाही. 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहे आणि स्कोर बोर्ड ती वाढती धाव संख्या होते. कुडतोडी गौलवाडी या संघाचे 4. प्रत्येक बॉल मागे 2 रन खेचले जात आहेत. सँडी दिवेकरने आताच सांगितलं एनके चषक जो तळा तालुक्यामध्ये ते तेवढी एवढी ट्रॉफी कुठेही पाहिली नाही. या पांगणोली या संघाने जवळ 4-4.5 फुटाची ट्रॉफी देखील ठेवली गेलेली आहे. मला वाटतं प्राईज पेक्षा आता ट्रॉफीकडे लक्ष लागलं गेलेलं आहे. येतोय तो प्रत्येक माणूस फक्त बघतोय तो त्या ट्रॉफीकडे. भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. दत्तू माडिक पांगणोली यांचं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण देखील टुर्नामेंट खेळत असतो ते मान्यवरांची उपस्थिती देखील तेवढीच असावी लागते आणि आता खरोखर अयोध्येला जेवढी गर्दी पाहिली नाही तेवढी मान्यवरांची देखील आपण उपस्थिती पाहतोय. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू पॅव्हलियन डकआउट मध्ये येतोय तो म्हणजे स्ट्राईकला आलेला फलंदाज किरण पवार. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या थोडीशी केली. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. दीपेश महाडिक ना पांगणोली गावचे सुपुत्र दीपेश महाडिक साहेब देखील इथे दीपक महाडिक साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
वांजळे या गावचा गोलंदाज रोहित. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या नंतर धाव संख्या झाली आहे ती 8. अशीच गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं बॉलचा समाचार घेत आहे सँडी दिवेकर. पाहूया ज्यांनी जर्सी क्रमांक घातलाय श्रीलंकेचा फलंदाज मेंडिस, जो अनलकी क्रमांक 13 त्याला यशस्वी करून दाखवण्यासाठी जर्सी क्रमांक स्वतःचा घेतलाय मेंडिसने 13. तोच क्रमांक घेतलाय जर्सी क्रमांक सँडीने. बघूया काय करतायत आपल्या फलंदाजीमधून. अशीच फलंदाजी करावी लागेल मेंडिस प्रमाणे. सँडी दिवेकर येणार. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोहन वांजळे या संघाकडून. 5-6 पावलांचा रनअप. फुलटॉस मिळाले, फायदा घेत आहे का? आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला लेग साईडला. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल दिलाय नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि वाढती धाव संख्या होते ती 9. कुडतुडी गौलवाडीची एक महत्वपूर्ण विकेट गेलं ते म्हणजे किरण पवार यांचं. जर्सी पाहिल्यानंतर नक्कीच ऑस्ट्रेलियाची टीमची आठवण येईल आपल्याला. अचूक फलंदाजीसाठी सज्ज होतोय वैभव आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोशन वांजळे या संघाकडून. लेग आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि वाढती धाव संख्या होते ती 10. गोलंदाजी मार्कवर मित्रांनो सज्ज झालाय तो रोहन वांजळे या संघाकडून. अचूक गोलंदाजी नेहमी करत असतो आपल्या संघासाठी. अशी समोर आहेत स्ट्राईकला फलंदाज सँडी दिवेकर. पाडवा उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय पाहूया. ओ झेल छुटा, मॅच छुटा मित्रांनो म्हटलं जातं ना, चुकीला माफी नाही. कॅच सोडायची नव्हती, सँडी दिवेकरांची होती. मित्रा थोडीशी ही चुकी महागात पडू शकतो आणि कुडतुडी गौडवलीला बोनस मिळू शकतो. वाढती धावसंख्या होते ती 12. या मैदानामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी कमी पाहायला मिळते. 1 डे 2 डे मध्ये रन बनवावे लागतात. नक्कीच हा मैदान त्याचप्रमाणे पिच बनवली गेलेली आहे. गोलंदाजांच्या बाजूने हा पिच आहे. अचूक गोलंदाजी करतोय वांजळे या संघाकडून रोहन. सँडी दिवेकर पाहूया काय समाचार घेत आहेत. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला पण 1 धावेमध्ये यश मिळतोय आणि वाढती धावसंख्या होते ती 13. वेळास आणि खामगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो टॉस साठी यायचंय. टॉस करायची आहे ना. नेक्स्ट मॅच त्यांची असेल, त्यांनी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. ओ कुठेही समजलेलं नाही वैभवला आणि निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून रोहन. अचूक अशी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 धावा फक्त आपल्या गोलंदाजी मधून दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी करतोय आणि कुडतुडी गौलवाडी या संघाची धाव संख्या झाली आहे. जर्सी क्रमांक सँडी दिवेकरचा 13 आहे, तेवढी धाव संख्या झाली. फुल टॉस मिळाले, चांगला फायदा घेण्याचा प्रयत्न केला. 1 धाव 1 परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल 2 धावा देखील परिपूर्ण करतायत आणि वाढती धाव संख्या होते ती कुडतुडी गौलवाडीची 1 बाद 15. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धाव संख्या झालेली आहेत. 1 बाद 15 धाव संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. फक्त आपल्या रोशनने पहिल्या रोहितने जी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये वैयक्तिक 8 धाव्या दिल्या होत्या आणि रोहनने आता वैयक्तिक 7 धावा दिल्यात. काय गोलंदाजी केली. संघाकडून 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कोण येतोय पाहूया वांजळे या संघाकडून. मला वाटतं तिन्ही आरची हॅट्रिक झाली असेल नावाप्रमाणे, कारण गोलंदाज देखील रोहित आला होता, नंतर लगेच रोहन आला आणि आता लगेच येतोय तो रोशन. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते वांजळे या संघाकडून. तिन्ही देखील बंधू आहेत. समोर आहेत स्ट्राईकला आलेले सलामीवीर सँडी दिवेकर. शूरवीर ब्रँडचे मालक आहेत ते. त्यांचे सुपुत्र देखील त्यांची मॅच पाहतात. फुलटॉस मिळाले. यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या, विसावतोय किपरच्या हातामध्ये आणि धाव संख्या होते कुडतुडी गौलवाडीची फक्त 15. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सँडी दिवेकरांना थोडंसं स्तब्ध ठेवलंय. स्वतः कर्णधार त्यांना मार्गदर्शन इकडून काहीतरी आवाज देण्याचा प्रयत्न करताय. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला आवडेल. चांगला यार्करचा मारा केला. निर्धाव चेंडू टाकतोय सँडी दिवेकरांना, कुठेही समजलेला नाही आणि विकेटच्या किपर सांगता होते चेंडूची. स्तब्ध ठेवले. 15 रन आतापर्यंत खर्च झाले. 2 ओव्हर, 3रा ओव्हर षटक चालू आहे. ओव्हरचे 2 बॉल देखील निर्धाव चेंडू टाकलेले आहेत तिने. आजच्या या टुर्नामेंटमध्ये एक मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाला आपल्याला. तशी
प्रत्यक्षात पाहायला मिळतो का पाहूया. रोशनच्या गोलंदाजीमधून सँडी दिवेकर समोर आहेत. दोन निर्धाव चेंडू टाकलेत, कुठेही समजलेलं नाही. सँडी दिवेकर यांना यार्कर मारण्याचा प्रयत्न केला आणि तिसरा त्रिफळा उद्ध्वस्त केला. ही निराशाजनक परिस्थिती कुडतुडी गौलवाडीला थोडीशी महागडी पडू शकते. कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली असती, ती कुठे पाहायला मिळाली नाही. सँडी दिवेकर यांच्या बॅटमधून फक्त वैयक्तिक धाव संख्या त्यांनी केले 4 आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 15. काय तिसरा षटक टाकतोय तो रोशन आपल्या गोलंदाजीमधून. लगातार 2 निर्धाव चेंडू, 3 निर्धाव चेंडू आणि लगेच महत्वपूर्ण विकेट घेतला. सलामीवीरला आलेले सँडी दिवेकर यांचा त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. निगडी गावचे सुपुत्र राजेंद्र दिवेकर यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. निगडी गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय राजेंद्र दिवेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, तरी त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचंय. आपलं देखील आई गावदेवी क्रिकेट संघ पांगलोलीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी करतोय रोशन. फक्त 1 धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये खर्ची केली गेली आहे आणि वाढती धावसंख्या होती ती 16. तिन्ही बंधू आहेत, नावाप्रमाणे बंधूप्रमाणे एकमेकाला साथ देत आहे आणि अचूक गोलंदाजी करत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितने फक्त 8 धावा खर्ची केल्या, तसेच रोहनने देखील आपल्या वैयक्तिक ओव्हरमध्ये 7 धावा खर्ची केल्या. तसंच रोशन देखील चांगले गोलंदाजी करतोय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत महत्त्वपूर्ण विकेट 1 आणि 1 धाव फक्त लेगबाईच्या स्वरूपामध्ये खर्च केलेले. आतापर्यंत फलंदाजाला यश देखील आलेलं नाही त्यांच्या बॉलवरती 1 धाव घेण्याची. पाहूया कुडतुडी गौलवाडीची धाव संख्या झालेली आहे 2 बाद. फुलटॉस मिळाला, फुलटॉसचा फायदा घेतोय का पाहूया. क्षेत्ररक्षण खाली तैनात, थोडीशी झेल सुटतोय आणि येतोय सीमारेषा पार. काय पाहूया, पंच आमच्याकडे वताने येतोय चौकार. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार देखील त्याच्या बॅट मधून आला. गरज होती संघाला, 4 रनांची गरज मारण्याची गरज होती. त्यावेळेस चौकाराला ज्याच्या बॅट मधून तो आहे वैभवच्या बॅट मधून चांगला चौकार आला आणि स्कोर बोर्डवरती वाढती धाव संख्या झाली आहे ती 20. संघाचा स्वतः कर्णधार देखील आहे, जर्सी क्रमांक 1 घालून खेळतोय. त्या 1 मागे चांगले रन असे त्यांना लावावे लागतील. किती धावसंख्या, 20 धावसंख्या उभारलेली. कुठे निर्धाव चेंडू टाकतोय म्हटलं तर सांगता होते आणि रनआउटच्या स्वरूपात आत्महत्या करतायत. वाढती धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केला होता पण 20 या धावेवरच थांबावं लागेल कुडतुडी गौलवाडीला. आणि वांजळे या संघाला विजयासाठी 18 बॉलमध्ये 21 धाव्या कराव्या लागतील. मी वांजळे या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की डगआउट मधूनच फलंदाज पाठवायचे आहेत. आपण आयोजकांच्या वतीने आपल्याला ही सूचना आहे, सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची.
वांद्रे या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, तुमचे डगआउट मधून प्लेयर गेले पाहिजे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टाईज केलं जाईल. याच्या पुढे सगळ्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. वारंवार तुम्हाला कॉल केले जातात, या सूचनेचं पालन करायचं आहे, नाहीतर आयोजकांच्या वतीने तुम्हाला पेनल्टाईज केलं जाईल. या पुढील येणाऱ्या संघाने याची नोंद घ्यायची आहे. लगेच सामना चालू करायचा आहे. मित्रांनो, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच होत असतात, चांगले शिस्तबद्ध, म्हणून आपल्याला या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून टुर्नामेंट परिपूर्ण करायचे असतात. क्षेत्ररक्षणाला जाताना लाईनअप मध्ये जायचं असतो. तसेच फलंदाजाने देखील 38च्या आतमध्ये एखादा बाद फलंदाजाला दुसऱ्या फलंदाजाने जायचं असतं. हे क्रिकेटचे नियम आहेत, हे देखील लक्षात घ्यायचं असते. लगेचच सामना चालू करूया. वांद्रे या संघाला 18 बॉलमध्ये 21 रनांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कुडतुडी गवलवाडीकडून. वैभव पवारकडे अचूक अनुभव आहे खूप गोलंदाजीचा. या गोलंदाजीच्या जोरावर आमच्या तळा तालुक्यातील चांगले सामने त्यांनी जिंकलेले आहेत, पारितोषिक जिंकलेले आहेत. वेळासाने खामगावमध्ये जो टॉस झाला त्याच्यामध्ये खामगाव संघ हा टॉस विन झालेला आहे. अभिनंदन आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. पुढील आपला सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. गेल्या टुर्नामेंटमध्ये रोहन वाजेने 5 बॉलमध्ये 5 विकेट देखील घेतल्या होत्या. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्या मॅच होत्या. लगेचच वैभव पवार गोलंदाजीवरती सज्ज होते. समोर स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे तो. एक धावसंख्या उघडली जाते स्कोअर बोर्डवरती. एक धावसंख्येने लगेचच स्कोअर बोर्ड खोललं जातं. एक अचूक फलंदाजी सज्ज झालाय रोहन. वैभव पवारकडे अनुभव आहे गोलंदाजीचा. जर्सी क्रमांक 1 घालून गोलंदाजी करतायत आपल्या कुर्तुडी गवलवाडीसाठी. अचूक गोलंदाजी करावी लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. 18 बॉलमध्ये 20 रनांची 17 बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल. अशीच गोलंदाजी साजेशी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. अनुभवाच्या जोरावर तो आहे गोलंदाज वैभव पवार. एक धाव मिळाल्यानंतर लगेच निर्धाव चेंडू टाकलं. फसवी गोलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आहे. मिड ऑन असेल, मिड विकेट असेल, असं क्षेत्ररक्षण त्याने सजवलेलं आहे. पॉइंटला असेल. पाहूया काय करतोय फलंदाज. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजी, पण निर्धाव चेंडू सांगता होते किपरच्या हातामध्ये होते आणि निर्धाव चेंडू टाकतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकले. 21 रनांचा पाठलाग करायचा आहे वांद्रे या संघाला. दोन्ही बंधू देखील फलंदाजी सलामीवीर गेले आहेत, ते म्हणजे रोहन आणि रोशन. आता स्ट्राईकला एंडवर आहेत ते म्हणजे रोशन. 4-5 पावलांचा रनअप. अचूक अशी गोलंदाजी करते वैभव पवार. कुठेही समजलेला नाही. परत एकदा निर्धाव चेंडू टाकतायत ते वैभव पवार. कुर्तुडी गवलवाडीकडून गोलंदाजी करत असतात. मसा तालुक्यातून हा गाव आहे, पण तळा तालुक्याकडून चांगलेच असे मैत्रीचे संबंध आहेत, ते म्हणजे कुर्तुडी गवलवाडीचे. जर्सी क्रमांक 1 घालून आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी नेहमी वैभव पवार खेळत असतात. या मैदानामध्ये लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. लगेच क्षेत्ररक्षण फील्ड करतात. 1 रनावरती समाधान मानावं लागेल. वाढती धाव संख्या होते ती वांद्रे या संघाची. 2 निर्धाव चेंडू 3 लगातार टाकले. त्याच्यानंतर 1 रन दिला. फक्त 2 धावा खर्ची केले गेलेत आपल्या ओव्हरमध्ये. एक शेवटचं चेंडू बाकी असेल मला वाटतं. शेवटचं चेंडू आहे ना, शेवटचं चेंडू बाकी आहे या ओव्हरचं, पहिल्याच ओव्हरचं. पाहूया काय समाचार घेतात वांद्रे या संघाचे फलंदाज. अचूक फलंदाजी करावी लागेल, पण निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात होते आणि यश देखील त्यांच्या पदरात पडतोय. ते आहेत वैभव पवार. मित्रांनो, हाच अनुभव असावा लागतो. आपल्या गोलंदाजीचा अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी केली आणि चांगला समाचार घेतला तो गोलंदाज आहेत कुर्तुडी गवलवाडीचे वैभव. आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागलं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर, ते म्हणजे वांद्रे या संघाला. सेकंड ओव्हर साठी कोण सज्ज होत आहेत? जय का सर ना, अजय की अजयकडे पण गोलंदाजीचा अनुभव खूप आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला विजयीचे पारितोषिक जिंकून दिलेले आहेत. स्ट्राईक साठी आलेले सलामीवीर फलंदाज. स्ट्राईक एंडला खेळतोय फलंदाज रोशन आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो अजय.
अचूक गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. परत एकदा अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धाव संख्या होते ती वांद्रे या संघाची 3. कंपल्सरी त्यांना बनवायचे आहेत. 21 धाव संख्या उभा राहायची आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल अजयला आपला संघ विजयी करायचा असेल तर. वैभव प्रमाणे परत एकदा लेग साईडला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला. सँडी दिवेकर क्षेत्ररक्षण तैनात. थ्रो यायच्या आधी 2 धावा परिपूर्ण करतायत काय? 2 धावा परिपूर्ण करायच्या आधीच 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. थ्रो यायच्या आधी रनआउटचा चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही गोष्टीचा दबाव पंचाने घेतला नाही. 2 धावा देखील आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जातोय वांद्रे या संघाचा. काय थ्रो केलं सँडी दिवेकर. आणि आपल्या संघाला सौरभला आपल्या परिपूर्ण खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागतील कारण अनुभवी गोलंदाज कुडतुडी गौलवाडीकडे आहेत. तो म्हणजे अजय दिवेकर. अचूक गोलंदाजी वैभवने केली होती. त्याची जागा भरून काढण्यासाठी सेकंड ओव्हरसाठी आला तो अजय दिवेकर. 1 रनआउट आणि लगेच विकेट घेतला. चांगला निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून. स्लोअरची गोलंदाजी करतोय अजय दिवेकर. निर्धाव चेंडू टाकतोय आणि धाव संख्या झाली वांद्रे या संघाची फक्त 4. पांगलोल गावचे सुपुत्र अनंत महाडिक यांचा सत्कार करतील महेश खेडेकर. पंच आमच्याकडे वळतात आणि वाईट येतोय. वाढती धाव संख्या होते ती 5. अचूक फलंदाजी करावी लागेल अनिलला आणि सौरभला. अनुभवी गोलंदाज आहे. स्कोअर कडे स्वतः लक्ष देत आहे सँडी दिवेकर यांचे सुपुत्र की काय होतोय आमच्या संघाकडे. ओ बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून अजय दिवेकर आणि कुठेही समजत नाहीये फलंदाजांना. पांगलोल गावचे सुपुत्र सुशांत खेडेकर यांचा सत्कार करतील विजय महाडिक. फक्त धाव संख्या झाली आहे ती 5 झाली. वांद्रे या संघाची धाव संख्या झाली 5. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव वाईट येत आहे आणि 2 रन मिळत आहेत. ती वाढती धाव संख्या होते ती 7. चांगली गोलंदाजी होत असताना असे पांगलोल गावचे सुपुत्र श्रीधर रिकामे यांचा सत्कार करतील महेश खेडेकर. 8 बॉलमध्ये 14 रनांची आवश्यकता आहे वांद्रे या संघाला. अजून 2 खेळाडू पिचवर आहेत ते म्हणजे अनिल आणि सौरभ. अचूक गोलंदाजी करतोय अजय. चांगली समाचार घेतला. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. वैभव पवार खाली क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेवरच समाधान मानतायत आणि 2 धावेवर वाढती धाव संख्या होते ती 9.
अजून देखील समीकरण चांगलं आहे या मैदानामध्ये. पांगलोलगावचे सुपुत्र अमित खेडेकर यांचा सत्कार करतील संजय माडिक. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. 7 बॉल मध्ये 12 रनांची आवश्यकता आहे वांद्रे या संघाला. या इनिंगचं शेवटचं बॉल अखेर ओव्हरचं एक ओव्हर देखील बाकी आहे. निर्धाव चेंडू टाकतोय, कुठेही समजले नाही फलंदाजाला आणि ओव्हरची सांगता होते, धाव संख्या होते ती म्हणजे वांद्रे या संघाची 9. 2 बाद 9. महत्वपूर्ण विकेट जो रोशनचा गेला तो कुठेतरी रनआउटच्या स्वरूपामध्ये गेला. तो जर विकेट गेला नसता तर मॅच पर्यंत वाटचाल चांगलीच केली असती आपल्याकडे विजयाकडे. नक्की तुझ्या फलंदाजी पाहायला सगळ्यांना आवडली असती, पण एक स्वस्त असा विकेट मिळाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. साजन रिकामे यांचा सत्कार करतील दत्तू माडिक. मी कुर्तुडी गवळवाडी या संघाला विनंती करतो, जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो, जास्त टीम मीटिंग करू नका. लगेच क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे आपण. सहा बॉल मध्ये 12 रनांची आवश्यकता आहे. एक मोठ्या फटक्याची गरज किंवा प्रत्येक बॉल मागे 2D रन हवे आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल वांद्रे या संघाला. समोर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सँडी दिवेकर, शूरवीर ब्रँडचे मालक, स्वतः सुपुत्र त्यांचे लाईव्ह मॅच बघतायत आणि त्याच मार्गदर्शनाखाली त्यांना देखील घडवायचं आहे. स्ट्राईकवर गोलंदाजी सज्ज होतोय सँडी दिवेकर. पाहूया काय समाचार घेत आहेत काय. नाही, निर्धाव चेंडू जातोय ज्यांच्या गोलंदाजी मधून किपरच्याकडे सांगता होते. सुपुत्र कौशल माडिक यांचा सत्कार करतील उत्तम माडिक. 5 बॉल मध्ये 12 रनांची आवश्यकता. एक मोठ्या फटक्याची गरज आहे ती म्हणजे वांद्रे या संघाला. अजूनपर्यंत स्ट्राईकला फलंदाज आहे तो अनिल. स्ट्राईकला आता हात खोलावे लागतील. एक चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल सँडी दिवेकरांच्या गोलंदाजीवरती. एक षटकार आला तरी देखील फुल टॉस मिळालाय, पण कुठेही यश घेता नाही आलं. फायदा पांगलोलगावचे सुपुत्र अल्केश खेडेकर यांचा सत्कार. नो बॉल येतोय, पंच आमच्याकडे वळतायत, नो बॉलचा इशारा देत आहेत आणि फ्री हिट मिळतोय. वांद्रे या संघाला एक बोनसचा चान्स आहे. अचूक अशी फलंदाजी करावी लागेल. जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो. फ्री हिटचा चान्स मिळालाय वांद्रे या संघाला. ह्याचा जर मोठा फटका चौकार षटकार आला तर आतापर्यंत तुम्ही देखील मॅच कडे वाटचाल करू शकता. जिंकण्याची गरज आहे ती. 5 बॉल मध्ये 10 रनांची गरज आहे. स्वप्नील केडेकर यांचा सत्कार करतील महेंद्र रिकामे. चांगली स्कोअर बोर्ड म्हणून स्वप्नील आमच्याकडे स्कोअर बोर्डची भूमिका बजावत आहेत. त्यांचं देखील मान सन्मान सोहळा आयोजकांच्या वतीने केलं जात आहे. कारण एखादा कॅमेरा तिकडे आहे पण ह्यांची अचूक नजर त्या स्कोअर बोर्डकडे. सँडी दिवेकरांची गोलंदाजीवरती जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज जय. काय होतोय सामन्यामध्ये. जर आपल्या संघाला जय नावाप्रमाणे जय ठेवायचा असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉल मध्ये 10 रनांचे. यांचा सत्कार करतील शैलेश माडिक. पांगलोलगावचे सुपुत्र सिद्धेश लाड यांचे सत्कार करतील विजय माडिक. आता गरज आहे ती म्हणजे 4 बॉल 9 रनांची गरज आहे. नावाप्रमाणे गोलंदाजी निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता पण एक धाव घेण्यामध्ये यश आले वांद्रे या संघाला. आता गरज आहे ती म्हणजे 4 बॉल मध्ये 9 रनाची. एक मोठ्या फटक्याची थोडीशी गरज आहे. पाहूया मिळतो काय फन वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळते ती म्हणजे वांद्रे या संघाला. आता गरज येऊन पोहोचले ते 4 बॉल मध्ये 8 रनांची आवश्यकता आहे. काय समीकरण येऊन पोहोचलंय. थोडंसं दडपण वाढलंय ते म्हणजे कुर्तुडी गवळवाडी या संघाला गोलंदाजांकडून. काय फलंदाजी थोडीशी निराशाजनक परिस्थिती झाली होती पण अचूक गोलंदाजी केली होती वैभव पवार यांनी पहिल्या ओव्हरमध्ये. परत एकदा वाईट मिळतोय. काय पाहूया. पंच आमच्याकडे होत आहे. नियम क्रमांक इंटरनॅशनलचा 22 अंमलात आणावा लागेल आणि वाईटच्या समोर वाढते धाव संख्या होते ती 14 धाव संख्या झाली आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 7. 4 बॉल मध्ये 7 रनांची आवश्यकता आहे. काय समीकरण येऊन पोहोचलंय ते म्हणजे 4 बॉल 7 रनांची आवश्यकता आहे. ते वांद्रे या संघाला थोडंसं दडपण वाढलंय ते म्हणजे कुर्तुडी गवळवाडी या संघाला.
कारण त्यांच्याकडे गोलंदाज होते, पण आता विश्वास दाखवले कर्णधाराने ते म्हणजे जयवरती. सँडी दिवेकरांवरती विश्वास दाखवला होता, तो ओव्हरच्या मध्ये त्यांना थोडंसं बॅन केलं गेलंय आणि यश जयवरती विश्वास दाखवले. चांगला फुलटॉसचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये झोनमध्ये जातोय. नाही, एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव देखील परिपूर्ण, 2 धावा परिपूर्ण आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 3 बॉलमध्ये. तीन बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. आता हे प्लॅनिंग करावा लागेल. जे फलंदाज 2 फलंदाजी करतायत ते अनिलला आणि सौरभला अचूक अशी फलंदाजी करावी लागेल. जर आपला संघ विजयी करायचा असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल. कुर्तुडी गवलोडी या संघाकडून जयला आपल्या नावाप्रमाणे जय ठेवायचा असेल तर. लेग साईडला चांगला समाचार घेतोय, उंची कमी पण लांबी जास्त आणि 2 धावेचा कौल दिलाय. 1 धावा परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल दिलाय. 2 धावा देखील परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात थोडंसं अपयश येतं, अपयश येतं वाटतं मला वाटतं. आणि 2 धावा देखील परिपूर्ण आणि 2 धावेबरोबर वाढती धावसंख्या होते वांद्रे या संघाची 18. जिंकण्यासाठी गरज आहे ती 2 बॉलमध्ये. 2 बॉलमध्ये 3 रनांची आवश्यकता आहे आता ती जिंकण्यासाठी. वांद्रे या संघाला काय समीकरण येऊन पोहोचलोय. काय वैभव पवारने गोलंदाजी केली होती, अचूक अशी गोलंदाजी करून निराजनक परिस्थिती केली होती. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतले होते आणि त्याच जोरावर, अनुभवाच्या जोरावर लगेच त्यांनी बॉल सोपवलं. 3रं षटक ज्याच्या हातात दिलं ते जय. नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल आपला संघ जर विजयी ठेवायचा असेल तर. पण वांद्रे या संघाकडे अजूनपर्यंत 2 फलंदाज चांगले आहेत, ते म्हणजे अनिल आणि सौरभ. अनिलच्या खांद्यावर परिपूर्ण जबाबदारी घेतली. 2 महत्त्वपूर्ण सलामीवीर विकेट गेल्याच्या नंतर. कुठल्याही गोष्टीला म्हटलं जातं ना, कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. प्रयत्न मित्रांनो करत राहा, नक्कीच यश आपल्या पदरात नक्कीच पडेल. म्हणून त्याचप्रमाणे प्रयत्न करतोय तो म्हणजे अनिल. पांगलोल गावचे सुपुत्र सुमित गायकर, तसेच पांगलोल गावचे सुपुत्र गवलवाडी गावचे सुपुत्र रतीश खताते साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी मी विनंती करतो आपण स्टेज कडे यायचंय. 1 धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल, 2 धावा देखील परिपूर्ण. आता जिंकण्याची गरज आहे ती. 1 बॉलमध्ये 1 रनांची आवश्यकता आहे. जर डॉट तर कुर्तुडी गवलवाडी संघ विजयी आणि 1 धाव काढली तर वांद्रे संघ हा विजयी होऊ शकतो. विजयी झाल्याच्या नंतर कुठल्याही खेळाडूंनी मैदानामध्ये जायचं नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 1 धाव, निर्धाव चेंडू, कुर्तुडी गवलवाडी संघ विजयी आणि 1 धाव काढली तर वांद्रे संघ हा विजयी होऊ शकतो. काय समीकरण मित्रांनो, मॅच टाय झालेली आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव लगेचच आपण आशिष महाडिक, सुमित गायकर आणि स्टेजवर येण्याची कृपा करावी. 1 चेंडू मध्ये 1 रनांची आवश्यकता आहे. काय फलंदाजी केली ती म्हणजे अनिलने आपल्या संघाकडे लगेचच विकेट गेल्याच्या नंतर विजयाकडे वाटचाल करत चालले. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. जयला जर काढल्याच्या नंतर जय ठेवायचा असेल आपल्या नावाप्रमाणे, आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी, तर निर्धाव चेंडू टाकावा लागेल जयला. पाहूया काय करतोय तो. जर्सी क्रमांक 45 घालून खेळतोय, गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कुर्तुडी गवलवाडीसाठी. अचूक असं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. समोर आहे अनिलला फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉल मध्ये आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. निर्धाव चेंडू तर कुर्तुडी गवलवाडी संघ विजयी आणि 1 रन काढल्याच्या नंतर वांद्रे संघ विजयी होऊ शकतो. पाहूया ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण थोडासा अपयश आलंय. जर हा झेल घेतला असता तर कुर्तुडी गवलवाडी संघ विजयी झाला, वांद्रे संघ विजयी होते. दोन्ही संघांचं अभिनंदन.